बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने। नसरापूर अत्याचार प्रकरणी न्यायाधीशांनी एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं। मृत्यूदंडाची शिक्षा कायद्यातल्या कलमानुसार सुनावण्यात येते। जितका गुन्हा गंभीर तितकी शिक्षा कठोर असं न्यायाधीशांनी म्हटलंय। यापूर्वीच्या 12 खटल्यांच्या निकालाचा आढावा घेत आहोत। बहुतांश खटल्यांमध्ये फाशीची कठोर शिक्षा देण्यात आली असं त्यांनी म्हटलंय। राज्यातल्या सर्वात दुर्मिळ खटल्याच्या निकालात क्रौर्य आणि अमानवीय कृत्य आरोपीला मृत्यूदंड शिक्षेस पात्र ठरतो असं न्यायाधीश म्हणाले। यापूर्वीच्या खटल्यांच्या निकालात मृत्यूदंड शिक्षा देण्यात आल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं। आरोपीने प्लॅन करून केलेला हा गुन्हा आहे असं न्यायाधीश म्हणाले। भारतीय संविधानाच्या चौकटीत आणि भारतीय न्याय संहितेच्या तरतुदीनुसार निकाल दिला जातो। निकालात न्यायाधीशांच्या पूर्वग्रह दूषित किंवा व्यक्तिगत मत नसतं। जर समजा आरोपी हा तरुण किंवा मग वयोवृद्ध असता तर कदाचित त्याला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विचार झाला असता, पण या केसमध्ये तसं एकही कारण समोर दिसत नाहीये असं महत्त्वाचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं। प्रॉसिक्युशन कडनं ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस आहे आणि आरोपीचा मागचा इतिहास बघता, आरोपीचं वर्तन बघता आरोपीला रिफॉर्मेटिव्ह थिअरी ही ऍप्लिकेबल होणार नाही। आरोपी हा रिफॉर्म होण्याच्या परिस्थितीच्या बाहेर गेलेला आहे, म्हणून आरोपीला या रेअरेस्ट ऑफ रेअर केस ही मानण्यात यावी आणि आरोपीला मृत्यूदंड देण्यात यावा असा आग्रही युक्तिवाद आम्ही प्रॉसिक्युशन तर्फे करण्यात केलेला आहे। आज न्यायाधीश नक्की काय करतील? प्रोसेस एवढीच राहील की निकालाचं थोडक्यात वाचन होईल आणि अंतिम आदेश जाहीर केला जाईल। तर नसरापूर प्रकरणाचा आता काही वेळातच निकाल लागणार आहे, त्यामुळे भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा होते की जन्मठेप हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। खरं तर यावेळी न्यायालयानं न्यायाधीशांनी महत्त्वाचे निरीक्षण नोंदवलेले आहे। गुन्हा जितका गंभीर तितकी शिक्षा कठोर असं त्यांनी म्हटलेलं आहे। जर गुन्हेगार हा अल्पवयीन असता किंवा वयोवृद्ध असता तर जन्मठेपेच्या शिक्षेचा विचार झाला असता, मात्र या गुन्ह्यात असं काहीही दिसत नाही। आरोपी मृत्यूदंडाच्या शिक्षेला पात्र ठरतो असं न्यायाधीशांनी म्हटलंय। त्यामुळे आता आरोपीला फाशीची शिक्षा होते असा एक कयास बांधला जातो। आरोपीने प्लॅन करून हा सगळा गुन्हा केलेला होता आणि सगळे गुन्हे कोर्टामध्ये सिद्ध झालेत। त्यामुळे भीमराव कांबळेला, नराधम भीमराव कांबळेला आज फाशीची शिक्षा होईल असा एक अंदाज सध्या बांधला जातोय। गुन्हा जितका गंभीर तितकीच कठोर शिक्षा दिली जाते असं न्यायाधीशांनी म्हटलंय। कोर्टानं महत्त्वाचे काही निरीक्षण यावेळी नोंदवलेले आहेत। यापूर्वीच्या 12 खटल्यांचा आढावा घेण्यात आलेला आहे आणि या सगळ्यानुसार आरोपी हा मृत्यूदंडाच्या शिक्षेला पात्र ठरतो असं न्यायाधीशांनी म्हटलंय। थोड्या वेळातच निकालाचं वाचन केलं जातं आणि त्यामुळे संपूर्ण राज्याचं या प्रकरणाकडे आता लक्ष लागले। नेमका निकाल काय लागतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। खरं तर राज्याची हीच मागणी आहे की नराधम भीमराव कांबळेला फाशीचीच शिक्षा व्हावी। त्यामुळे आता निकालाचं वाचन कधी होतं आणि कोर्ट नेमकी काय शिक्षा सुनावते हे पाहणं महत्त्वाचं आहे।